बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद ते नांदुरा मार्गावर संतप्त गावकऱ्यांचा आणि विद्यार्थ्यांचा एसटी बस विरोधी रास्ता रोको करण्यात आलाय। सकाळपासून मानेगाव आणि येरळी गावातील विद्यार्थ्यांना एसटी बस थेट गावात न नेता रस्त्यावरच उतरवले जात असल्याने संतप्त गावकरी आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे येरळीच्या जुन्या पुलाजवळ एसटी महामंडळाच्या बसेस अडवून आंदोलन सुरू करण्यात आले। गावकऱ्यांचे म्हणणे आहे की बस थेट गावातून रस्त्यावर उतरवल्यामुळे रात्री अपघात व अन्य धोके संभवतात। पोलीस व आगार व्यवस्थापकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चर्चा केल्यानंतर बस गावातूनच पाठवण्याचे आश्वासन दिले। त्यामुळे आंदोलन समाप्त झाले। आज येरळी या ठिकाणी ज्या बसेस वरतून जातात, येरळी नवीन पुलावरून जे विद्यार्थ्यांची गैरसोय होते। विद्यार्थी रात्री 8 वाजता इथून 1.5 किलोमीटर फाटा आहे, इथून विद्यार्थ्यांना पूर्ण जंगलातून जावं लागते। मुली जातात। जर येत्या कदाचित भविष्यात जर काही मुलीवर कोणता काही अत्याचार म्हणा की आजकाल पाहता आपण की बलात्कार दिवसेंदिवस वाढत आहेत, तर अशा काही गोष्टी झाल्या तर याला डेपो मॅनेजर साहेब, सर आपलं नाव काय? डेपो मॅनेजर पवन टाले, डेपो मॅनेजर साहेब हे या गोष्टीला जबाबदार राहतील काय? पण जे यांच्या कर्मचाऱ्यांची वर्तणूक आहे, प्रवाशांची, लहान लहान मुलांची, बसांत बसा, इथं थांबू नका, इथं थांबत नाही, घरी जा, विद्यार्थी शाळेत जात नाही टाईमवर, इथून जे 1.5 किलोमीटर चालत जावं लागतं जंगलानं, तर येता कदाचित कोण्या मुलीला काही झालं अनर्थ तर याला जबाबदार कोण राहील? डेपो महामंडळ जबाबदार राहील का? या गोष्टीला कोण राहील? या गोष्टी सर्व शासनाने, मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंददादा जाधव, आमदार साहेब चंचुक संचिती यांनी या गोष्टीची काळजीपूर्वक विनंती डेपो मॅनेजर आम्ही यांना केली। त्यांनी सुद्धा या गोष्टीची सर्व जबाबदारीने पाहणी करून डेपो मॅनेजर यांना सांगावे। जळगाव जामोद ते नांदुरा या येरळीचा पूल लागतो। त्या येरळीच्या पुलावर हा जुना पूल आहे आणि यावर मध्यंतरी पाऊस पडल्यानंतर गाळ साचला होता। त्या गाळामुळे महामंडळाच्या प्रत्येक बस जाऊ शकत नव्हती, म्हणून आपण पर्यायी मार्ग जो वरतून जो नवीन पूल बनलेला आहे तिथनं मार्ग वळवला होता। आता गावकऱ्यांचं जर निवेदन आपल्याला जर खालचा जर गाळ पीडब्ल्यूडीने जर काढून दिला आपल्याला आणि सुव्यवस्थित करून दिला तर आपण तिथून त्या मार्गे गाडी आपल्या बस चालू करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळू। आम्ही रात्री 8 वाजता येतो, आमची ट्युशन पण असतात ना, शाळा सुटल्यानंतर आम्हाला ट्युशन पण लागते ना, आणि बसवाले म्हणतात की आम्ही इथे उतरून देणार नाही, इथेच उतरायला घेणार, आम्ही तिथे उतरून देणार नाही। मग आम्ही करा का? सकाळपासून मी 9 वाजतापासून येला, 4 बसा खाली गेल्या, एकही बस थांबली नाही। आणि आम्ही ना म्हटलं की तिथे सोडून द्या, तर ते कंडक्टर म्हणतात की इथे उतरणार शिंदे उतरा जळगाव चला। आम्ही करा काय मग? आणि इथे कोणीच नसते, आम्ही जेव्हा उभं राहतो तिथं। इंडिया न्यूज TV 24 ब्युरो रिपोर्ट बुलढाणा।